धन्यवाद. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तो तुमच्यात आहे व बाप येशू मध्यस्थी करेल. शरीर जर अशक्त आहे तर आत्मा सशक्त होईल. पावन आत्मा हृदयात असताना परिस्थिती बदलते, तरी दुःख आनंदात बदलते. तुमचा आनंद म्हणजे पावन आत्मा तुमच्या हृदयात आहे, जो कोणीही काढून घेणार नाही. पावन आत्मा परिपूर्ण आहे, तो तृप्तीचा अनुभव देतो. तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. प्रभू म्हणतो, तुम्ही एकटे नाही, तुमचा पिता तुमच्याबरोबर आहे. माझी शांती तुम्हाला मी देतो. मी जगाला जिंकले आहे. प्रभू आम्हाला क्षमा करण्याची शिकवण दिली. थोमा म्हणाला, माझा प्रभू, माझा देव. मला पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे धन्य. प्रभू म्हणाले, जो माझा पिता तुमचा पिता, माझा देव तो तुमचा देव, हा विश्वास असला पाहिजे आणि तसे वागवले पाहिजे. येशू देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला जीवन प्राप्त होईल आणि आम्ही देवाच्या फार जवळ जाऊ. वचनाद्वारे, विश्वासाद्वारे, पवित्र आत्माद्वारे आम्ही देवाची भक्तीमध्ये वाढू आणि जवळ जाऊ परमेश्वराच्या. प्रभू सिमोनाला म्हणाले, तू माझ्यावर प्रेम करतोस का? येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे. प्रभू उठले, विजयी झाले. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा. प्रभू तुम्हाला योग्य वेळी तुम्हास उंच करेल. आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. प्रभू तुमची काळजी वाहतो. तुमचा मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा प्रभू तुम्हाला गौरवाचा हार घालेल. धन्यवाद. शांतीचा देव तुमच्या आत्म्याबरोबर आहे. धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रभूची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर आहे. आम्हावर प्रेम करणाऱ्या विश्वासदासावर देवाची शांती असो. शांतीचा राजकुमार येशू ख्रिस्त आमच्याबरोबर आहे. तो आमच्यावर प्रीती करतो. तुमच्या नावाने आमच्या सर्व गरजा पुरवल्या जावे म्हणून देवाला विनंती करतो. प्रभू मध्यस्थी करतात. कोणालाही काहीही कमी पडू नये. सर्व भरभरून देवाला राज्यात मिळणार आहे, हा विश्वास असावा. कोणी उणे नाही राहणार. प्रार्थना देवाकडे मागणे. प्रभूने आम्हाला शक्ती दिली आहे. वचनानुसार आशीर्वाद दिले आहे. प्रभूने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभूने आम्हाला संकटातून तारले. प्रभूने शत्रूच्या दुष्ट योजनांपासून मुक्त केले. स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारिले. प्रभू येशूचा युगानुयुग गौरव असो. धन्यवाद.